हे 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 स्वैग से करेंगे सबका स्वागत। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तर मी आहे हर्षदा आणि मी राहते बँगलोरमध्ये, पण सध्या आलेली आहे मी पुण्यामधील जगदंबा हॉटेल येथे जेवण करण्यासाठी. खूप इच्छा होती सगळ्यांचीच की जगदंबा हॉटेलला जायचं म्हणून. बरं, आलेलो तर आहे आम्ही, पण इथे खूप गर्दी आहे, वेटिंगला आहेत बसलेले बरेच लोक. बरं, तिथे नाव वगैरे देऊन आलेलो आहे. टेबल खाली झाल्यावर आम्हाला आवाज देणार आहेत आणि त्यानंतर खूप साऱ्या गप्पाही मारल्या. तिथली गर्दी बघून आम्हाला बरंच आश्चर्यही वाटलं. लोक एवढी म्हणजे तुफान गर्दी होती जेवणासाठी. बरं, तिथे बसलो, थोडीशी टेस्ट वगैरे घेतली. मला जेवण आवडलं नाही, एकंदरीत मला नाही आवडलं, बाकीच्यांना आवडलं, म्हणून आम्ही दोघी, आजी आणि मी, बाहेर जाऊन आईस्क्रीम खाल्ली, रबडी खाल्ली आणि तिथून आम्ही घरी जायचा निर्णय घेतला. तर आत्ता आम्ही घरी निघालो इथून. घरी येऊन तर आम्ही खूप मोठा तीर मारलेला आहे. घरी येऊन आम्ही इथे बिझनेस गेम खेळत आहे, कारण की आम्हाला खूप बोर झालेलं आहे आणि काय करायचं म्हणून आम्ही बिझनेस गेम खेळतोय. खूप साऱ्या प्रॉपर्टी कमावल्या, खूप सारे घरावर घरही बांधले, रेंटही घेतलं. त्यानंतर आम्ही मस्त तयारी केली. खूप ऊन होतं दुपारी, म्हणून थोडंसं निवांत आराम वगैरे केला सगळ्यांनी. आता आम्ही रेडी होऊन निघालेलो आहे तुळशी बागेत जाण्यासाठी. तर इथे रोडने आम्हाला दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिरही लागलं. खूप ट्रॅफिक होती तिथे, त्याच्यामुळे थांबता नाही आलं. बरं, तुळशी बागेत मलाच यायचं होतं. माझी खूप इच्छा होती तुळशी बागेत जायचं, जरा शॉपिंगचं बघूया म्हटलं. मला मंगळसूत्राचं कलेक्शन घ्यायचं होतं. मला मंगळसूत्र युनिक मंगळसूत्र निघाली आता, तर म्हटलं चला घेऊ एक. बरं, इथे मी तुळशी बागेत आली. गर्दी तर आहेच इथे, त्याचं काही हे नाही. बापरे, भयानक महाग आहे ही तुळशी बाग. मला वाटलं खूप स्वस्त आहे, म्हणजे मी जितकं बाकीच्यांकडून ऐकलेलं आहे ना की खूप स्वस्त आहे. खूप महाग देतात, म्हणजे अरे पण महाग सांगतात पण प्राईजही कमी करत नाही, 10-20 रुपयेही कमी करत नाही. बरं, असं नाही की आता काही लोक म्हणतील मग तू जायचंच कशाला, तुला जर खूप महाग वाटत असेल तर गेलीच कशाला, घ्यायचंच कशाला. तो विषय नाही आहे इथे. ज्या याची वस्तूची किंमत जेवढी आहे ना तेवढीच लावा ना तुम्ही जर एक्स्ट्रा सांगून जशी क्वालिटी तशीच प्राईस लावायला हवी. आता ही क्लचर वगैरे, तर ह्या क्लचरची प्राईस किती असेल बरं? 50 रुपये सुद्धा नाही, 80 रुपये 90 रुपयापासून ह्या क्लचरची प्राईस सुरू होते. तर तुम्हीच सांगा, 80 90 रुपयाला हे छोटे क्लचर आहे, जे की असे इतर ठिकाणी 30 रुपये 40 रुपयाला एक क्लचर मिळून जातो. बरं, बाकी विषय काही नाही आहे. तुम्ही कस्टमर सोबत सुद्धा नीट बोलत नाही आहात, म्हणजे काय हा? आपण जर त्यांना प्राईस वगैरे विचारली ना तरी ते व्यवस्थित बोलणार नाही. म्हणजे मी पहिल्यांदाच बघते मला आधी मी खूप ऐकलेलं की तुळशी बागेत खूप छान मिळतं, खूप स्वस्त मिळतं आणि खूप घेण्यासारख्या वस्तू आहे. ठीक आहे, नाही म्हणायचं नाही, आहे ना, पण तुम्ही कस्टमर सोबत कसे वर्ताव करतायत? म्हणजे आपण जर त्यांना काही बोलू ना ते असे वाढवाच बोलणार आपल्यासोबत. त्यांना असं काही घेणं देणं नाही कस्टमर सोबत. ठीक आहे, जाऊ द्या. नंतर आम्ही आलो मूळचंद मिलला. तर मूळचंद मिलला आल्यानंतर आहे ना, मी मूळचंद मिलचं नाव ऐकलेलं होतं आणि त्यांच्या रील्स वगैरे पण बघितलेलं होतं बऱ्यापैकी. तर म्हटलं जाऊनच यायचं आहे, आता जायचंच आहे. बरं, इथं आलो आणि खूप वेळ टाईमपास केल्यानंतर घरच्यांची मनस्थिती म्हणजे जे आपले सांगू काय आता, मिस्टर हजबंड लोक जे आहेत ना ते वैतागून जातात प्रत्येकाचे. साडीचं दुकान बघितलं की त्यांना थोडंसं घाम फुटतो की बायका आता किती साड्या काढतील. ठीक आहे, मी असं ठरवून गेले होते की एकच साडी घेणार आहे, पण तिथं जाऊन माझी एक एक्स्ट्रा झाली, त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन आलेलं होतं बाकीच्या लोकांना. आम्ही सगळ्यांनी साड्या घेतल्या, केतकीनी नाही घेतली, फक्त ती घेतच असते, आता ती तिथेच राहती. आईंनी घेतल्या, मी घेतली, आजींनी घेतल्या. तर पैसे देणारे जे आहेत त्यांचं थोडंसं टेन्शनमध्ये आहेत. ते आता एवढ्यावर थांबतात की नाही, की अजूनही त्यांचं शॉपिंग चालूच असते. बरं, सगळं दुकान उलटंपालटं केलं, सगळ्या साड्या वेअर वगैरे करून बघितल्या. इथं बघा आता तुम्ही, आता साडी एक नेसते ना मी, पण त्या साडीकडं म्हणजे जी साडी नेसते तिच्याकडं लक्ष सोडून माझं दुसरीकडं खूप लक्ष आहे. हे 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 कसं असतं, आपण मुली कुठे जर साडी वगैरे कपडे वगैरे घेण्यासाठी जर गेलो तर प्रत्येकाचीच मला असं वाटतं प्रत्येकजणच माझ्यासारखं असेल बहुतेक, की त्याला कंट्रोल होत नसेल. जे आपण बघतो त्याच्यावर लक्ष ते सोडून आपण दुसरीकडे जास्त लक्ष असतं आणि दुसऱ्याने काय घेतलं आणि दुसऱ्याच्या हातात काय ते खूप आवडतं आपल्याला. आपल्या हातातलं आपण टाकून दुसऱ्याच्या हातातलं लवकर बघायला जाऊ, पण मग नंतर ते हातात बघून घेतलं का मग ते आवडत नाही आपल्याला, अशी गंमत आहे.
त्यानंतर आम्ही सगळ्यांनी साड्या सिलेक्ट केल्या, चॉईस केल्या आणि काउंटरवर जाऊन बिल करायला घेतलं. तरीही माझं मन थोडंसं तळ्यात मळ्यात होतं, घेऊ की नको, दुसरी घेऊ का काय, कारण की दुसऱ्यांच्या हातात मला खूप छान छान साड्या दिसत होत्या आणि मी तिथे बऱ्याच साड्या वेअर करून बघितल्या, बऱ्याच म्हणजे 2च साड्या वेअर करून बघितल्या. आणि तिथून आता आम्ही घरी जायला निघालो, सगळेच होतो सोबत. तर मग घरी आलो आणि काय काय खरेदी केली ही घरी जाऊन परत एकदा बघत होतो, साड्या कशा आहे, काय आहे, कोणी काय घेतलं, कोणी काय घेतलं. तिथं जरी आम्ही सगळ्यांनी चॉईसनी घेतलेलं असेल तरी घरी येऊन आमची सवयच आहे, आम्ही म्हणजे बायकांची सवयच आहे ती, सगळ्यांनाच माहीत असेल, सगळेच असं करतात. मग आम्ही सांगत होतो एकमेकींना कोणत्या साडीवर कोणता ब्लाऊज जाईन, तुम्ही हा शिवायचा की नाही की दुसरा घ्यायचा, हे डिस्कशन आमचं चालू होतं. बरं एवढंच नाही, मी जी साडी घेतली ना ती मी साडी घरी येऊन बघितली आणि वेअरही करून बघितली हां. पण असं आहे ना, मला ती साडी बघितली ना घरी येऊन, मला आवडलेली हां, तरी माझं कन्फ्युजन चालू होतं की हाच कलर घ्यायचा होता की मी दुसरा घ्यायला पाहिजे होता. मग तिथं केतकीवाला बोलली की दीदी तिथे आहे ना म्हणे 1 महिन्यापर्यंत आपल्याला एक्सचेंज करून मिळते म्हणे साडी. बरं मी काय विचार करते, हां का मग ठीक आहे, मग आता आहे ना मी बघते, मला जर काय वाटतं काही नाही, जरा विचार करते. म्हणजे मी तोपर्यंत विचारच करत होते, पण नंतर सगळे बोलले छान आहे, हाच कलर छान वाटतो, राहू दे म्हणे. आता ती साडी काय मी याच्यात दाखवलेली नाही तुम्हाला, पण सांगते फक्त असं डिस्कशन झालेलं होतं आमचं. चला छान वाटतंय, मस्त शॉपिंग केल्यावर कोणाला छान वाटत नाही, मला जास्त छान वाटतं आणि तुम्हालाही छान वाटतं का हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा. हो मुलींनो, मला तरी वाटतं तुम्हाला पण छानच वाटत असेल. असं काही नाही आहे की असं कोणीच नाही आहे की त्याला शॉपिंग आवडत नाही, मुलांना नाही आवडत, मुलींना आवडते. मग काय छान असं सगळं डिस्कशन वगैरे झाल्यानंतर आम्ही मस्त टाईमपास केला आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या. मस्त सगळ्यांनी 8 दिवस एकत्र टाईम स्पेंड केला. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलचाम ब्युटी हर्षदा कदम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्व ब्लॉग तुम्ही नक्की बघा. खूप छान छान ब्लॉग आहेत आपले, सगळ्या प्रकारचे, म्हणजे सगळे जिथं आपण जे एन्जॉयमेंट केलेली आहे आणि काही काही नवीनही तुम्हाला शिकायला मिळेल असंही आहे त्यामध्ये. तुम्हीही नक्की ब्लॉग बघा, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बाहेर कुठेतरी नक्की फिरायला जा, छान टाईम स्पेंड करा. आणि हो, माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांनाही सबस्क्राईब करायला सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.